आपल्याकडनं युक्तिवाद करण्यात आलेला, त्याला सरकारी वकिलाकडून कसा प्रतिवाद करण्यात आला, काय झालं सुनावणी दरम्यान? आजची तारीख डिस्चार्ज अर्ज आणि इतर काही मिसलेनियस ॲप्लिकेशन होते याच्या सुनावणीकरता होती. आज तसं बघायला गेलं तर सुनावणी कुठल्याही अर्जाची झालेली नाही. ना डिस्चार्ज अर्जाची सुनावणी झालेली आहे ना बाकीच्या अर्जांची. त्या सुनावणीला काही अर्जांवरती म्हणणं राहिलं होतं किंवा काही आमचे किरकोळ अर्ज जे आहेत त्याच्यावरती सरकारी पक्षातर्फे म्हणणं राहिलं होतं. काही कागदपत्रं हजर करायची होती. ह्या किरकोळ ज्या बाबी होत्या, गोष्टी होत्या, त्या आज पूर्ण करण्यासाठीच तारीख होती आणि ती तारीखमध्ये आज त्यांनी काही कागदपत्रं वगैरे दिलेली आहेत. आता मॅटर म्हणजे डिस्चार्ज अर्ज आणि इतर जे काही मिसलेनियस ॲप्लिकेशन आहेत, किरकोळ अर्ज, याच्या आर्ग्युमेंटसाठी रेडी आहे. तुम्ही असं म्हटले होते की पेनड्राईव्ह मिळाला नाही, तो पेनड्राईव्ह दिला. हां, म्हणजे जे आम्ही सुरुवातीपासून काही इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स म्हणत होतो ना, तो त्यांनी आता सिलबंद लखोटे त्यांनी मेहरबान कोर्टात सादर करतो आहे असं म्हटले होते. ते सादर मेहरबान कोर्टात जेव्हा होतील आणि त्यानंतर ते सिलबंद लखोटे आहेत ते फोडले जातील आणि त्याची कॉपी आम्हाला देतो असं त्यांचं म्हणणं आहे. एवढंच. आपण जे मागतायत कागदपत्र, ते कागदपत्राची पूर्तता झालेली आहे का? अजून पूर्ण नाही झाली, पण ते आत्ता शेवट अंतिम टप्प्यात आहे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी. डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा जो विषय होता, हां, मुळात काय नेमकं त्याच्यावरती सरकारी पक्षाकडनं ज्या सुरुवातीला उद्योग नाही, आता कसं आहे की त्याच्यावरती आर्ग्युमेंट युक्तिवाद अजून झालेलं नाही, त्यामुळे कुठलंही भाष्य करणं चुकीचं होईल किंवा उचित राहणार नाही. संपत्ती जप्तीसाठीचा अर्ज केला नाही, तेच सगळे जे काही अर्ज आहेत ना, तेच किरकोळ अर्ज म्हटलं, ते बरेचसे 4-5 अर्ज आहेत, ते युक्तिवादासाठी नेमलेत आणि ते अजून प्रलंबित आहेत. तुम्ही देखील आर्ग्युमेंट केलेली आहे. उज्ज्वल निकमानं तुम्ही आर्ग्युमेंट असं नाही म्हणता येणार त्याला. डिस्चार्ज ॲप्लिकेशन एक पेंडिंग आहे, जे त्याच्यावर युक्तिवाद आज अपेक्षित होता. पण मेहरबान कोर्टाचं मत असं पडलं की इतरही काही अर्ज अजून प्रलंबित आहेत, ते सगळे एका वेळेला आपण डिसाईड करू. त्यामुळं असं ठरलं आहे की येणारी जी तारीख असेल त्या तारखेला हे बाकीचे जे जवळजवळ 3 ते 4 अर्ज आहेत ते सगळे डिसाईड करायचे आणि डिस्चार्जला जरा वेळ लागण्याची शक्यता आहे आर्ग्युमेंटला. त्यामुळे त्याच्या पुढच्या तारखेला डिस्चार्जवर आर्ग्युमेंट होते. पुढच्या तारखेला सुद्धा डिस्चार्जवर आर्ग्युमेंट नाही, बाकीचे जे अर्ज आहेत ते डिसाईड होतील. त्याच्यावर युक्तिवाद होईल आणि ते डिसाईड होतील. मालमत्ता जप्तीबाबत देखील त्यांनी या ठिकाणी तो अर्ज वगैरे ते सगळे अर्ज 17 तारखेला आर्ग्युमेंट होतील, त्यानंतर डिसाईड होतील. सरकारी पक्षाने याला विरोध काही केला किंवा सहमती दर्शवली आहे? सरकारी पक्षाचेच अर्ज आहेत की आमची प्रॉपर्टी अटॅच वगैरे व्हावी म्हणून. आमचा त्याला विरोध राहणारच, कायदेशीर विरोध राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.